म्हणजे शेतकऱ्यांच्या वतीने मुद्दा मांडत असताना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे साहेब मोठे नेते असे पत्ते टाकू नये असं मला वाटतं। एकतर पत्ते टाकले हे तर चुकीचंच झालं, पण पत्ते टाकले या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा कुठली भावना ते मांडत होते, कोणाच्या अडचणी मांडत होते, शेतकऱ्यांचेच विषय मांडत होते ना। आता तुम्ही सत्तेत आहात, तुमच्याकडे ताकद आहे, तुम्ही फार मोठे नेते आहात आणि त्याच्यातच तुम्ही जर तुमच्या कार्यकर्त्यांना सांगून अशा व्यक्तीला जर मारहाण करत असतात, ज्या व्यक्तीला शेतकऱ्याचे विषय मांडले, हे कितपत योग्य आहे? निषेध तर करतोच, पत्ते असे टाकले नाही पाहिजे, पण मारहाण आणि ते सुद्धा तुम्ही जर बघितलं की काय बुक्या मारत होते, म्हणजे आता त्याची पाठबीट गेली असेल अशी परिस्थिती आहे। त्यामुळे हे सगळे जे कृत्य आहे ना, कुठेतरी सत्तेचा अहंकार आणि माज असंच आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। विषय असाच आहे की आता कोणाला तरी मारायचं, उद्या जाऊन कुणीतरी कोणाचं तरी मर्डर करायचं आणि मर्डर केल्यानंतर म्हणायचं सॉरी चुकून झालं मर्डर, मला माफ करा। मग तुम्ही जबाबदार पदावर आहात, एक अशा पक्षामध्ये जबाबदारी तुमच्यावर आहे की जी सत्तेत आहे, मग तुम्ही त्या पद्धतीने वागणं पण तितकंच महत्वाचं आहे। पण तसं न करता तुम्ही मारहाण करता हे योग्य नाही। त्यामुळे नुसती माफी मागून होणार नाही। आता त्यांची पार्टी त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेते येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला लागेल। फक्त कार्यकर्त्याच्या काळजीपोटी आम्ही तिथे गेलो असेल आणि तिथं जर आम्हाला वागणूक चुकीची मिळत असेल तर आम्ही शांत कसं बसणार? कुठं ना कुठंतरी राग हा आम्हाला सुद्धा तिथे येतो आणि मनात प्रश्न पडतो गरिबाचा असं आमचं असं असेल तर गरिबाचं काय? आणि त्या दृष्टिकोनातून तिथं थोडासा राग हाताबाहेर तिथे गेला आणि ते मला बोलावं लागलं। त्याच्याच बरोबर मला एकच गोष्ट इथं सांगायची, उद्या जाऊन जर गरिबाचा आवाजच ऐकला जात नसेल, कार्यकर्त्यांवर अन्याय तिथे केला जात असेल, फक्त राजकीय लोकांचं ऐकून जर पोलीस काम करणार असतील तर उद्या जाऊन गरिबाच्या वतीने, सामान्य लोकांच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने जर अजून एकदा आवाज असाच वाढवायचा राहिला तर नक्कीच तो आवाज आम्ही वाढवू। कारण का रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि आक्रमक राहिल्याशिवाय गरिबाचे विषय संपतील असं मला वाटत नाही। आणि शेवट एवढंच सांगतो, ईडीलाच घाबरलो नाही, ईडीच्याच कारवाईला आम्ही घाबरलो नसेल तर या छोट्या मोठ्या कारवाईला आम्ही कुठं घाबरणार आहे? आता तो विषय मला माहित नाही आणि कोर्टाने अशा पद्धतीने निर्णय का दिला, पुरावे काय कमी पडले का, काय झालं हे थोडंसं खोलात जाऊन बघावं लागेल। पण मग असं होत असेल तर कुठंतरी त्यांच्या म्हणजे सरकारच्या बाजूने जी काही बाजू मांडली गेली ती कुठं कमकुवत होती का हे सुद्धा बघायची जरूरत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।